आमच्यावाला रूमवरती होळी खेळण्याचं नियोजन नाही हे कुकापासून सुरू झालं होतं बरं का. सूरज चव्हाणच्या अंगावर कुकू टाकलं, याला वाटलं आता इथं थांबणं लय मोठ्या धोक्याचं आहे, त्यामुळे मोका पाहून असा चौका मारला का गाडीचं एक्सिलेटर ओढलं, डायरेक्ट घरी जाऊन सोडलं. त्याला माहिती होतं का इकडे रूमवरती डायरेक्ट मिरची पावडरचं नियोजन केलंय आपल्यासाठी. मिरची पावडरचं केलेलं नियोजन वाया नाही जाऊ म्हणून आता तो सूरज चव्हाण गेला आणि इकडे आपला ओमेश धरलाय आणि पोराने असा धरलाय त्याला का पार त्याला चालायजोगं नाही सोडलं. त्याला म्हणलो चल बाळा, अंधाळ्याची काठी ना अडकली कवने बेटी, तुला सोडितो पाण्यापाशी. हा म्हणतो बाबो पाण्यानं डोळे धुवून पण आग जाय ना. त्याला म्हटलं असंच लागत आहे तुला. आधी इकडे बघा बरं का, एखाद्याला चिखला जर लोळवायचं असलं ना, नियोजन काय बेकार करते हे. गपचूप गपचूप त्याच्या पै जाते, गोड गोड बोलत आहे त्याच्या संग आणि असा धरते उलटा करते, मग असा एवढा चिखलात लोळीते त्याला धरून. मग काय कोणीच पुढचा मागचा विचार नाही करते का त्यानं कॉलेजचे कपडे घालेले का रंगीत कपडे घालेले. आता मला नेमकी आज घरी जायचं होतं, म्हटलं कॉलेजचा ड्रेस नको बदलायला, त्याच्यावर घरी जावं, पण यांनी जावं होळीचं नियोजन केलंय आणि असं रांगवले का मा ड्रेस पा काय करून ठेवलाय. हा लयच तू नाचत होता बरं का दुसऱ्याला रांगवतानी पाहून, पण जावा याला धरलाय मग असा चोळलाय का धरून पर मापच नाही. मग म्हणलं नाच आता किती नाचत आहे बघू बरं. आता बारी बारी सगळ्यांची बारी चालू होती बरं का, पण मेन गोष्ट म्हणजे एक जण आमच्याला मिसिंग होता, तो म्हणजे पटेल. तो म्हणतो थांब मला कॉलेजचा ड्रेस बदलू दे. त्याला शर्ट नेऊन दिला आणि पुढं काय होणार आहे ते तो तुम्हाला माहितीच आहे. आता त्याला रांगवायला घेतलं, तो म्हणत असं चायला कशाला फसलो इथं, मी घरी निघून गेलो असतो ते परवडलं असतं मला. सगळी होळी खेळून झाल्या मग यांना कळालं का आपण लईच होळी खेळलोय गाड्या. मग डायरेक्ट नळी लावली, मोटर चालू केली ना आंघोळी करीत बसले सगळी इथं बाहेर. आता ही झाली रूमवरती पोरांसोबत होळी. घरी जाऊन मम्मीच्या हाताची खायची पुरणाची पोळी. त्यासाठी लाईक आणि फॉलो करून घ्या. आपण जाऊ घरी आणि करू होलिका दहन.